राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम श्यामा श्याम श्याम राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा राधे कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम श्यामा श्यामा राधे 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 श्यामा 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 राधे 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 कृष्णा 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 बोला राधे 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 श्याम श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्णा कृष्ण 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 राधे राधे श्याम राधे श्यामा श्याम श्याम राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्ण कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम श्यामा श्याम श्यामा राधे राधे श्याम श्यामा राधे राधे श्याम श्यामा राधे राधे बोलो राधा रमन लाल की वृंदावन विहारी की राधा राणी सरकार की सुंदर असं राधाराणीचं स्मरण या ठिकाणी झालेलं आहे. आता पुढं आपण सगळेच रासपंचाध्यायामध्ये प्रवेश करणार आहोत. या लीला आता छोट्या या बालकृष्णाच्या या लीला गोकुळामधल्या झालेल्या आहेत आता. आणि आता ज्या गोकुळातल्या गवळणी आहेत या गवळणीने कात्यायनीचं व्रत केलंय. कात्यायनीचं व्रत केलंय कशासाठी की आम्हाला हा कृष्ण मिळाला पाहिजे. परंतु हे सुरू व्हायच्या आधीच या ठिकाणी आपल्याला सावध केलंय की तुम्ही भगवंताच्या ह्या लीला ऐकत आहात बरोबर का नाही. हे रासपंचाध्याय सुरू व्हायच्या वेळेस या ठिकाणी श्लोकात वर्णन आलंय की भगवान पीताहा रात्री शरदो फुल्ल मल्लिका. या शरद पौर्णिमेच्या रात्री भगवंत या भगवंताच्या मनात आलंय. पहा असं नाही सांगितलं की त्या कृष्णाच्या किंवा एका मुलाच्या साक्षात भगवंताच्या मनात आलंय. विक्षरंतु मनश्चक्रे योग मायामुपाश्रितः
रास क्रीडा करण्याचा संकल्प देवाच्या या ठिकाणी मनात आलाय आणि योग माया या ठिकाणी मुपाश्रित या योग मायेचा आधार भगवंताने घेतलाय की माया प्रकट झाली आहे. तिला सांगितले आज शरद पौर्णिमा, या सगळ्या गोपिकांना शब्द दिलाय देवाने या कात्यायनी मातेचं फळ म्हणून. ही कथा पूर्ण देवी भागवतामध्ये येते. या व्रताचं फळ म्हणून भगवंताने शब्द दिला, हा गोपींनो शरद पौर्णिमेच्या रात्री मी तुमच्या बरोबर रास क्रीडा करेन, रास खेळेन. मग ही जी रास आहे, आता भगवंताचं जे काही गुणगान आहे हे सगळं हे साक्षात भगवंताने केलंय. त्यामुळं जीवात्मा भगवान आणि त्याने तयार केलेल्या सृष्टीतला जीवात्मा या दोघांमध्ये ही रास चालली. एका कुणा पोरामध्ये आणि गोपिकांमध्ये नाही चालली. त्यामुळे देव हे रास करत आहेत. आणि ही तर फक्त ताकीद दिली आपल्याला की कुणीही वेगळा भाव मनामध्ये आणायचा नाही. कारण रास खेळणारा कृष्ण छोटस बाळ आहे. 10 वर्षाचा तो कृष्ण आहे, 10-11 वर्षाचा. मला सांग, 10 वर्षाच्या मुलाला काय कळतं? गोपिकांना शब्द दिलाय, हा मी तुमच्या बरोबर रास करणार, रास खेळणार मी. आता शरद पौर्णिमेची रात्र आहे. भगवंताने जसं या पौर्णिमेचा चंद्र उगवलाय, चांदणं सगळीकडं उजड झालाय, या प्रकाशामध्ये भगवंताने वेणू आपली हातात घेतली, अधराला लावली आहे. आणि अधराला तो वेणू लावून तिच्यामध्ये स्वर फुंकायला सुरुवात केली. क्लीम हा स्वर फुंकून भगवंताने बासरी वाजवायला सुरुवात केली. आणि भगवंताची सुंदर अशी मंजूळ बासरी गोपिकांच्या ज्या क्षणी कानावर पडली, गोपिका देह भान हरवल्या. ज्या कामात आहे ते काम तसंच सोडलं आणि आहे त्या स्थितीत पळायला लागल्या. आज शरद पौर्णिमा आहे, आज देवाने शब्द दिलेला. आतापर्यंत का नाही आल्या? आज जर पौर्णिमा आहे आपल्या सगळ्यांना माहित असते. मग पौर्णिमेच्या रात्री शब्द दिलाय तर त्या आधी का नाही आल्या निघून? नाही, देवाने आपल्याला बोलवलं पाहिजे. देवाने काहीतरी आपल्याला एखादा आपल्या शब्दात क्ल्यू दिला पाहिजे. त्याचा बोलवून आलं तरच आपण निघायचं. मग जसा भगवंताच्या बासरीचा आवाज आला तशा आहे त्या स्थितीत गोपिका पळत निघाल्या. आता भगवंताला माहित होतं गोपिका निघाल्या की घरचे अडवणार. मग मायेला सांगितलं सगळ्या गोपींचं रूप घेऊन तू घरी जा त्यांच्या. धावत निघल्यात गोपिका. पहा, गोपिकांना सुंदरतेचा अभिमान नाही. सुंदरतेचा जर अभिमान असता तर सगळ्या गोपिका घरामध्ये आरशा समोर उभ्या राहून बराच वेळ मेकअप करत बसल्या असत्या. परंतु वर्णन आलंय, गोपिका ज्या वेळेस धावत निघल्या ना, समजा आता त्या साडी घालत होत्या, अलंकार घालत होत्या, तर त्यांची काय अवस्था? हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, आणि मन वेधिले रे, मन वेधिले. त्या देवाच्या मुरलीचा आवाज ऐकला, एवढं मन त्याने वेधून घेतलं की कंपाळी काजळ आणि डोळ्यामध्ये कुंकू, हळदीने मळवट भरिले. पहा, जर त्या सुंदरतेचा त्यांना अभिमान असता तर सुंदरता मनापासून त्यांनी मेकअप सगळं सौंदर्याकडे लक्ष दिलं असतं. पण त्यांना ते काजळ लावाय पण त्यांना कळाना, गंध टिकली लावाय, कुंकू लावाय पण त्यांना कळाला. कुंकू डोळ्यामध्ये घालून ठेवलं, काजळ कपाळामध्ये लावलं, आहे त्या अवस्थेत निघाल्या. ह्या धावत असताना एका गोपीला तिच्या नवऱ्याने, पतीने अडवलं. मी तुला जाऊनच देणार नाही, आज कशी जातेस मी पाहतो. जसं त्या गोपीला नवऱ्याने अडवलं, ती म्हटली मला जाऊ द्या, कृष्णाने बोलवलंय, मी थांबू शकत नाही. नाही नाही, नवरा आहे मी, आणि नवऱ्याला सोडून तू कुठं चाललीस? या शरीराचा पती आहे ना तुम्ही, या शरीरावर हक्क गाजवताय ना, मग घ्या हे शरीर तुमचं, तुम्हाला नको मला हे तुमचं शरीर. जाग्यावर त्या गोपीने देह ठेवला आणि त्या देहामधून त्या गोपीचा आत्मा बाहेर आलाय आणि तो धावत धावत कृष्णाकडे पळतोय. काय भाव असेल, काय ते प्रेम असेल. या गोपिका दुसऱ्या तिसऱ्या कोण नाही, तर आपल्या मनात भाव वेगळे येतात. रास खेळली देवाने,
अरे रास कोणाबर खेळली याचा विचार आधी करा. कोणाबर रास खेळली? या गोपिका कोण होत्या? तर हजारो वर्ष तपश्चर्या केलेले ऋषी, श्रुती, हे शास्त्र, हे सगळे गोपिका बनून जन्माला आलेत ब्रजभूमीमध्ये. आणि हे महान महान तपस्वी ऋषी आहेत. यांना शब्द दिलेला, तुमच्या बरोबर मी रास करणार, तुम्हाला तो आनंद देणार. भक्त आणि या ठिकाणी तो शिष्य आहे याचं नातं आता बाजूला ठेवा. तो आनंद तुम्हाला आता मिळणार आहे. आणि म्हणून ब्रजभूमीमध्ये त्यांनी जन्म घेतलेला. या सगळ्या श्रुती, ऋषी, हे सगळे त्या गोपिका आता सगळे जमलेत कृष्णाच्या भोवती. कृष्णाचे डोळे बंद आहेत आणि तो सुंदर अशी बासरी वाजवत आहे. बासरीच्या आवाजाने सगळ्या ब्रजभूमी, 84 कोसची ब्रजभूमी, 84 कोस मधल्या सगळ्या गोपिका धावत आले. 1, 10, 100 गोपिका नव्हत्या, हजारो गोपिका होत्या. हजारो गोपिका जमा झाल्यात. कृष्णाने जसे डोळे उघडले त्याच्या समोर सगळ्या गोपिका पाहिल्या. आणि गोपिका पाहून कृष्णाने प्रश्न केला, इकडे यायचं कारण काय? कशाला आलात तुम्ही इकडं? पहा, याच कृष्णाने बासरी वाजवून गोपिकांना बोलवून घेतलं. बरं, भागवतात असं वर्णन आहे, या बासरीचा जो हा वेणू आहे, हा वेणू दुसऱ्या कुणालाच ऐकू नाही गेला, फक्त गोपींनाच हा वेणू ऐकू गेला. बासरीचा आवाज फक्त गोपींनाच ऐकू गेला. मग या कृष्णाने बोलवून घेतलं ना. आता विचारतो, इकडे यायचं कारण काय? कशाला आलात? हा कृष्ण त्यांना बोलू लागलाय आता, अरे तुम्हाला काय कुळ, धर्म, काय मर्यादा आहेत का नाही? तुमचा नवरा, घरदार, सासू सासरे काय आहे का नाही? उठला सुटला पळत आला. या देवाने 10 श्लोकांमध्ये त्या गोपींना त्यांची मर्यादा सांगितली. कुळाचार काय असतो, धर्म काय असतो, श्रीधर्म काय, पातिव्रत्य काय, पतीची सेवा काय, हे सगळं कृष्णाने सांगितलं. गोपिकांनी सगळं शांत ऐकून घेतलं. काही बोलल्या नाही, त्याला टोकलं नाही, थांबवलं नाही. कृष्णाचं सगळं सांगणं आता झालं. आणि मग गोपिका बोलू लागलेत, देवा आम्हाला काय तू कायमचंच नको आहेस. आम्ही काय तुला घेऊनच बसायला नाही आलो, तू शब्द दिलास म्हणून आम्ही आलो. आमच्या व्रताचं फळ म्हणून तू आज इथं बोलवलंयस आम्हाला. मग तू बोलवलंस म्हणून आलो ना आम्ही. बरं देवा, आम्हाला काही नको, काही देऊ नकोस आम्हाला. फक्त एकदा असं म्हण की मी तुमचा स्वीकार केला, एवढंच म्हण, आम्ही निघून जातो. तुझ्या मनात आहे ना आम्ही जावं, लगेच जातो आम्ही. फक्त म्हण तू आमचा स्वीकार केला. बरं, तुला वाटतंय ना आम्ही जावं? देवा, आम्ही जातो, परंतु आमचं जे चित्त, आमचं जे मन तुझ्यापाशी आहे ना, ते मन आमचं आम्हाला परत दे. हे मन आम्हाला परत दे, मग आम्ही लगेच निघून जातो. भगवंत म्हणला, नाही, ते मी परत देऊ शकत नाही. कारण एकदा या मनात भगवंत येऊन राहिला, एकदा हे मन भगवंतमय झालं की परत भगवंत या मनातून निघत नाही. गोपींना म्हणला, आता तुमचं तुम्हाला मन मी देऊ शकत नाही. गोपी म्हणल्या, बास, आम्हाला एवढंच ऐकायचं होतं. मग एवढं कशाला सगळा 8 तास हे बोलणं गोपींचं? गोपींनी मग 11 श्लोकांमध्ये देवाला उत्तर दिलं. तू काय सांगतोस आम्हाला पती धर्म? अरे सगळ्या जगाचा पती तू, मग तुझ्याकडे आम्ही नाही लक्ष द्यायचं तर कोणाकडे लक्ष द्यायचं? सुंदर असा गोपींचा आणि या भगवंताचा संवाद आता तिथं चालू आहे. आणि भगवंताने या गोपींना आता शब्द दिलेला पाळला आणि सुंदर अशी रास सुरू झाली. कृष्ण आणि गोपिका, एक कृष्ण आहेत आणि हजारो गोपिका आहेत आणि यांच्यामध्ये आता रास चालू झाली आहे. सुंदर असं गाण्याच्या तालावर, त्या बासरीच्या तालावर सगळ्या गोपिका आता नाचत आहेत, आनंद घेत आहेत. रस रचोए, रस रचोए, यमुना के तट पर रस रचोए, रस रचोए, रस रचोए, यमुना के तट पर रस रचोए, रस रचोए, रस रचोए, यमुना के तट पर रस रचोए.
अशी सुंदर रास आता तिथं सुरू झाली. पण रास सुरू झाली आणि या रासमध्ये गोपींना थोडासा अभिमान आला, गर्व झाला. काय की या देवावर आम्ही हट्ट पण केला नाही, या देवाकडे आम्ही म्हटलं पण नाही, नाही देवा आमच्या बरोबर रास खेळलीच पाहिजेस तो. आम्ही हट्ट पण केला नाही तरी आमच्यावर येऊन नाचतोय. थोडासा मान झाला आणि मी सांगितलं थोडा जरी गर्व झाला तर देवाला पाहावत नाही. रास पहा, या रास चालू असता असता नाचता नाचता गोपींना देवाला समजलं या गोपींना अभिमान झालाय, गर्व झालाय. ज्या वेळी समजलं त्या क्षणाला भगवंत अंतर्धान झाले, भगवंत गायब झाले. जसे देव गायब झाले सगळ्या गोपी इकडं तिकडं पाहायला लागले. आता कुठं गेला देव, कुठं गेला, सगळ्या शोधू लागल्या इकडं तिकडं देवाला. देव काही सापडत नाही, कुठं रडू लागले. हळूहळू हळू झाडाला वेलीला सगळ्यांना विचारू लागले कुठं आहे देव, कुणी पाहिले का त्या देवाला. मोर दिसला वाटेमध्ये, मोराला विचारलंय काय रे तू तर तुझे पीस त्याच्या मुकुटावर वर आहेत, मग तू पाहिले का कुठं देवाला. नाही, तू पाहिलंस तरी तू सांगणार नाही, तू असंच आहेस. मोराला हळू पुढे गेल्या, तुळशीला पाहिलं, तुळशीला विचारलं काय ग तुळशी, बाकी सगळे दुसरीकडे आहेत, तू तर देवाच्या गळ्यात आहेस, तुला माहितीये का भगवंत कुठं आहेत. तुळशी माता काय बोलताना दिसेना, तिला पण बोलू लागले. ही कशाला आपल्याला सांगणार आहे, जळती ही आपल्या बरोबर. ही तर सांगितलंय ज्यावेळेस अभिमान होतो ना त्यावेळेस आपली नम्रता जाते आणि जे समोर दिसतील त्याच्यामध्ये आपल्याला कुठं ना कुठं दुर्गुणच दिसतात. जरी तो कितीही सद्गुणी असला तरी आपल्याला दुर्गुण दिसतात, कारण अभिमान मनात आहे. शोधत 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 चाललेत आता पुढं. कुठंच भगवंत दिसाना, कुठंच कृष्ण दिसाना. श्याम बंसी को बजाने आ जाओ, रूठी राधा को मनाने आओ. श्याम बंसी को बजाने आओ, श्याम बंसी तो बजाने आओ, रुचि राधा को मनाने आओ. श्याम बंसी को बजाने आओ, श्याम बंसी को बजाने आओ. आना गाना उसी जगह